अभिजित दिपकेने आपल्या मूळ गावी हिंगोलीतील संतोख पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी शाळेतील विविध सुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांना त्या सुविधा योग्य प्रकारे मिळत आहेत का याची माहिती घेतली। यावेळी शाळेतील बाथरूमची आजच साफसफाई करण्यात आल्याचं निदर्शनास आलं। तसंच शाळेत विठ्ठलाचे बॅनर लावले असून मुख्यमंत्र्यांच्या बॅनरनं खिडकी झाकण्यात आल्याचंही समजलं। या परिस्थितीवरून शाळेतील सुविधांची अवस्था ही स्पष्ट होत असल्याचं अभिजित दिपकेने म्हटलंय। शाळेतील बॅनर सुविधांच्या अवस्थेवर दिपके यांनी सवाल उपस्थित केलाय। शाळेच्या गैरसोयी अभिजित दिपकेंच्या निदर्शनास आल्या। शाळा ठीक करूया या मोहिमेच्या संदर्भात आता अभिजित दिपके यांनी नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे। 2 दृश्य पाहतो। अभिजित दिपकेंकडून शाळेत पाहणी करण्यात आली, त्याच वेळेला त्यांनी विद्यार्थ्यांकडून शाळेतील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे। हिंगोलीतील संतोख पिंपरी गावाची ही दृश्य आपण पाहतो। शाळेची पाहणी केली तर शाळेमध्ये जे आहे ते मुलांना बसायला बेंच नाही, सगळे मुलं खाली बसतायत। दुसरी पाण्याची सुविधा नाहीये, मुलांना प्यायचं पाणी नाहीये। तिसरी जी प्रॉब्लेम आहे ती जी आहे की बाथरूम घाण आहे, तिथं पाण्याची सुविधा बाथरूम मध्ये वापरायचं पाणी नाहीये। खिडक्या फुटलेल्या आहेत, त्या खिडक्यांना झाकण्यात आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बॅनरनी। तर ही अवस्था इथलची आहे। पण इथलचे जे सरपंच सर आहेत आणि इतर जे लोक आहेत ग्रामपंचायतचे, त्यांचा पूर्ण सहभाग आहे आणि ते म्हणतायत की आम्ही शाळा एका आठवड्याच्या आत ठीक करू। ही तर मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि याच प्रकारे ठीक होणार आहे। अभिजित दिपकेंच्या स्कूल ठीक करू अभियानाचं शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्वागत केलंय। सरकारी उपक्रमाचं नागरिक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ऑडिट व्हावं अशी भूमिका त्यांनी मांडली। मात्र केवळ टीका न करता चांगल्या कामाची दखल घ्यावी असं भोयर म्हणाले। महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळांनाही अभियानानं भेट देऊन त्यांच्या उपक्रमाची माहिती घ्यावी, तसंच सुधारणा आवश्यक असलेल्या बाबींवर सूचना द्याव्यात असं त्यांनी सांगितलं। स्वागत करतो। सरकार किंवा शासन जे उपक्रम राबवित असतात त्याचं निश्चितपणे नागरिकांच्या वतीनं किंवा सामाजिक संस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी ऑडिट झालं पाहिजे। कुठले चांगले कामं आहेत, कुठल्या कामांमध्ये काही सूचना आहेत का, त्या निश्चितपणे सर्वसामान्य लोकांकडनं, नागरिकांकडनं, सामाजिक संस्थांकडनं त्या ठिकाणी आल्या पाहिजे। परंतु फक्त टीका करणे हा उद्देश नसून काही सकारात्मक चांगल्या बाबी देखील त्या ठिकाणी सरकारच्या कर्मचाऱ्यांकडनं, अधिकाऱ्यांकडनं, सरकारकडनं करण्यात आलेल्या आहे। अतिशय उत्कृष्ट अशा काही शाळा देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, ते देखील त्यांनी त्या ठिकाणी जावं हवं।